या मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये यावेळेस गडदवाडीची आर्मी किती धावा त्या ठिकाणी उभारतायत आणि किती धावेंचं चॉईस टोटल देतात त्या ठिकाणी महादेवपूरसाठी. आदित्य आलेत ओव्हर क्रमांक 4 हाताळतील. आणि पुढच्या हंगामातल्या मॅनेजमेंटचं कालच्या दिवसात विकी दादानं त्या ठिकाणी अनाउन्समेंट निलेश दादानं सांगितलं होतं, याच्या दुप्पट म्हणजे पुढची स्पर्धा लाखाची होणार. निलेश दादा शब्द खरा ना? आणि पुढच्या हंगामात पहिलं बक्षीस लाखाचं, कारण माणसं मिळालीत लाख मोलाची. यावेळेस फटका फसलाय की सजलाय बघावं लागेल. चेंडू समोर, अभिच्या डोक्यावर ना सीमा पार, 4 चौकार. मिस टाइम स्ट्रोक सुद्धा त्या ठिकाणी किरणच्या बॅट मधनं 4 धावेंसाठी निघून गेलाय. मिस टाइम स्ट्रोक होता, चेंडू चांगला होता आदित्यचा, परंतु एवढी पॉवर जनरेट केलंय त्या ठिकाणी किरणनं की मिस टाइम स्ट्रोक सुद्धा त्या ठिकाणी बाउंड्रीसाठी लागले जात आहेत. शॉट पिच होता, याही वेळेस फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली. ओहो, एफर्ट्स बारक्याचे चांगले होते त्या ठिकाणी, मात्र अंतिम क्षणी झेल सोडलाय. पूर्व तयारी करतायत, मात्र चेंडूला कॅरी केलं. वन बाउन्स त्या ठिकाणी वॉर्न केले यावेळेस आमच्या स्क्वेअर लेग पंचांनी, शांताराम पाटलांनी. यानंतर जर बाउन्स झाला तर नक्कीच विपरीत परिणामाला सामोरं जावं लागेल आदित्यला. ग्रेट डिलिव्हरी कमबॅक चांगलं आदित्यचं म्हणता येईल. अगदी गुड लेंथ वरती चेंडूला ठेवलंय. गुड लेंथ वरती जेव्हा त्या ठिकाणी गोलंदाजाची खरी लिफ्टर बॉल पळतो ना, तेव्हा त्या ठिकाणी अगदी राजा महाराजा फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी त्या डिलिव्हरीला बीट करतात. तसंच केलंय आदित्यनं. इथेही तोच प्रकार केलाय, मात्र इथे अलगट टॅप केलंय चेंडूला. चेंडू कव्हर्सला पळतोय. एक झाली या दुसऱ्यासाठी लकीचं कॉलिंग. आणि इथे घडलंय काय, बिघडलंय काय? अगदी विकेट जाता जाता रन्स मिळाली त्या ठिकाणी गडदवाडीला. तीन आल्यात त्या ठिकाणी, माफ करा 2 आल्यात, माफ, येस 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 सॉरी त्या ठिकाणी पाटील सर 2 आल्यात. 46 आकड्यावरती धावफलक पुढे पोहोचला गेलाय. एका चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस अगदी लॉंगॉनला त्या ठिकाणी पुश केले. समोर येतोय, स्ट्रेटला येतोय, अभि येतोय चेंडूवरती, चांगलं फील्ड केलं.